या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। 31 ठरली काळ रात्र। कणकवलीत 31ला 3 ठिकाणी चोऱ्या आणि पाणबुडी प्रकल्पावरून नितेश राणेंच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाका ऑफर। आता बंगलो खरेदी करा, तोही फ्लॅटच्या दरात। कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुंबरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण। आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर। आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा। अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। आम्ही लग्नानिमित्त मुंबईला गेलो होतो। सकाळी आज कोकण कन्याने सकाळी आलो, घरी आलो तर घरात कुलूप फोडलेलं दिसलं। म्हणून आता येऊन बघितलं असतं आमची कपाट फोडून टाकून अशी विस्कटून टाकली होती। आतलं सामान अस्ताव्यस्त होतं। अशी आतल्या खोलीत 2 कपाट, असे एकूण टोटल 3 कपाट आमची फोडली गेली। त्याच्यातून आम्ही घरी ते फारसं सामान नसल्यामुळे त्याच्यात काही जास्त निष्पन्न होणार नाही म्हणून पोलीस कंप्लेंट फक्त पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी येऊन तपास करून गेले। घरातील किरकोळ जुजबी वस्तू आमच्या चोरीला गेल्या। एक पाण्याचा सेट असा एक चोरीला गेला आणि एक कोयता आपला मिळत नाहीये, म्हणजे तो मिळून येत नाही, असं कोयता त्याने नेला असं एक वाटतं। आणि बाकी किरकोळ गोष्टी गेल्यामुळे आम्ही फारशी तक्रार करायची दखल घेतली नाही। पोलिसांनी याबाबत तपास करावा। जर आम्ही त्यांना पायी लागेल ते सहकार्य करू। आमचे फार नुकसान झाल्यामुळे आम्ही तक्रार नाही दिली, पण माहिती पोलिसांना देऊन ठेवली। असं येऊन गेले, पोलिसांनी येऊन दखल घेतली। पोलीस इथे येऊन त्यांचे ठसे मिळाले म्हणजे इथलं काही सामान घेऊन गेले। 2023 हे वर्ष चोरीचे मानले जात आहे। कणकवलीमध्ये बहुसंख्य या चोऱ्या झाल्या। काल रात्री देखील 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 2:11 म्हणजे 2024ची पहिलीच जी पहाट होती ती चोरट्याची दहशतीची होती। कारण याच ठिकाणी जो आपण उभे आहे याच परिसरामध्ये ह्या CCTVच्या माध्यमातून जे फुटेज समोर आलं आहे ते एक जण जो चोरटा होता त्याने आपल्या तोंडावर काळं कापड घातलं होतं आणि हातात कोयता होता आणि ह्याच ठिकाणी तो उडी मारून ह्या परिसरात दिसला आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण माहिती घेतली पोलिसांकडून, तर पोलिसांनी सांगितलेलं आहे की जळकेवाडीमधील एक राजू चिंदरकर यांच्या घरामधील 2 ते 3 कपाटं फोडलेली आहेत। तसेच ह्या इथे जवळ जे दुकान आहे त्याच्यातील देखील काही प्रमाणात आर्थिक चोरी नुकसान झालेलं आहे असं देखील सांगितलं आहे। एका घरामधील कोयता देखील चोरीला गेल्याची अशी माहिती पोलिसांकडून उघड होत आहे। पण 2023 हे वर्ष चोरीचं आणि दहशतचं वातावरण ह्या चोरट्याने निर्माण केलेलं आहे। कणकवलीतील ग्रामस्थ आहेत, नेमकी अपेक्षा आहे तुमची? आता सध्याच्या ज्या चोरट्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला इथे तो कोयता घेऊन देखील या एरियात फिरताना दिसला, काय सांगाल? आता असं झालेलं आहे, कणकवली शहरात प्रत्येक ठिकाणी चोऱ्या माऱ्या हेच ऐकायला आलेलं आहे। कालची घटना अशी घडली की 4 ठिकाणी चोऱ्या
एक राजू चिंदकर यांचं बंद घर, त्याचप्रमाणे इथलं दुकान आहे, तिथे दुकान बंद दुकान, त्या बंद दुकानच्या इथे तो सकाळी पण आला होता अशी कुणकुण होती. कारण इथे आला, उभा राहिला आणि समोर एकाने बघितलं म्हणून नंतर त्याने मोबाईल हातात घेतला आणि असा उभा राहिला. मग त्याला वाटावं कोणतरी मोबाईल बोलतो नाही आला म्हणून. म्हणजे असे तो टहाळणी करून त्याने या चोऱ्या केलेल्या आहेत. अशा 4 चोऱ्या किशोर राणे यांच्या घरी यांचा कोयता गेला आणि तोच हातीत कोयता घेऊन तो इकडे तिकडे फिरत होता. म्हणजे त्याने दहशत मारण्याचा प्रयत्न केला. मग याच्यावर पोलिसांनी काय करावं यांनी ठरवावं. कारण सांगतो मी, पोलीस समजा वरच्या वाडीला जर फिरी मारायला गेले असतील तर हा चोर दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो. तसेच गुरखा आपण फिरतो म्हणतो, पण गुरखा समजा एका रेल्वे स्टेशनला गेला असेल तर हा चोर नदी ठिकाणी म्हणजे आमच्या चौंडेश्वरी मंदिर या ठिकाणी चोऱ्या करतात. त्यामुळे पोलिसांनी कशी गस्त वाढवावी व प्रत्येक ठिकाणी 2-2 पोलीस असे फेऱ्या ठेवाव्यात आणि ह्या चोऱ्या नेमक्या जे होतात त्याबरोबर 2:30 ते 4च्या मध्ये, म्हणजे लोकांची निर्दिष्ट म्हणजे एकदम शांत गाढ झोपेत असतात त्या ठिकाणी ह्या चोऱ्या होतात. म्हणजे त्यावेळी चोऱ्या होतात. त्यामुळे पोलिसांनी या सतर्क राहावं. त्याचबरोबर पोलिसांपेक्षा स्वतःच्या घरात प्रत्येक माणसाने सतर्क राहावं. घरं बंद ठेवून पाहुण्यापै किंवा लग्न सराईला कुठे जाऊ नये ही दक्षता घ्यावी. आणि जायचं असेल तर घरात एक माणूस ठेवावा आणि जावं, नाहीतर ह्या चोऱ्या अशा होत राहणार. असे जर आणि कोयता घेऊन ते फिरत असेल तर दुसरा माणूसही धजावणार नाही की त्याला पकडायला. त्यामुळे पोलिसांनी सर्व शहरात गस्त 2-2 तासाने ठेवावी असं मी ग्रामस्थ म्हणून बोलतोय. निश्चितच हे होते कणकवली नागरिक संजय मालणकर यांनी सांगितलेलं आहे की गस्त वाढवावी, 2-2 तासांनी पोलीस यावे. कारण सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतो काल 31 डिसेंबरची जी रात्र आहे ती धक्कादायक ठरलेली आहे आणि दहशतीचं वातावरण त्या चोरट्याने येथे निर्माण केलं. कारण त्याच्या हातामध्ये कोयता होता आणि तो ह्याच ठिकाणावरून या गडग्यावरून उडी मारून ह्या परिसरामध्ये गेला अशी एक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुठेतरी हे कणकवलीमध्ये वातावरण दूषित होत आहे आणि 31 डिसेंबरच्या या रात्रीचं ही घडलेली घटना आहे खूप ही धक्कादायक समोर आलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी कणकवलीचे नागरिक हे पोलिसांनी लवकरात लवकर गस्त घालावी आणि हा चोऱ्या असतील किंवा असे जे मात्र त्यांना पायबंद करावं, त्यांची कारवाई करावी असं एक बोललं जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडून आपण माहिती घेतली, ती पोलिसांनी सांगितली आपली सूत्र आपण ताबडतोब हलवलेली आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ज्यावेळी त्यांना पोलिसांना ही माहिती मिळाली, फुटेज मिळालं आणि त्यावेळी पोलीस प्रत्यक्ष पाहणी केली, धावून गेले आणि जे लवकरात लवकर त्यांना पकडणार असं त्यांनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. 31 ठरली काळ रात्र. कणकवलीत 31ला 3 ठिकाणी चोऱ्या आणि पाणबुडी प्रकल्पावरून नितेश राणेंच्या टार्गेटवर आदित्य ठाकरे. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबतीमध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत. आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये, पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतोय, म्हणून कोणीही आपला प्रकल्प पळवला नाही. पण मुद्दा असा आहे की 2018च्या जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पाची सुरुवात केली. पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही. माझ्या माहितीनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय. पण महाराष्ट्रात जैसे तेच ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. सावंतवाडी येथून कुडाळला पहाटे परतत असताना गाडीची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ऐश्वर्या महेश कौठणकर असं त्या युवतीचं नाव आहे. तर तिच्यासोबत 2 युवक जखमी झालेत. कोलगाव येथील हार्डवेअर शोरूम समोर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ऐश्वर्या कौठणकर आणि तिचे मित्र सिद्धांत बांदेकर, साहिल तेंडोलकर हे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेले होते. पहाटे परतत असताना कोलगाव येथील हार्डवेअर शोरूमच्या समोरील आंब्याच्या झाडाला त्यांच्या गाडीची समोरून धडक बसली. या अपघातात क्लीनर साईडला बसलेली ऐश्वर्या ही गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच समीर वाळके यांनी ऐश्वर्याचे वडील महेश कौठणकर यांना माहिती देताच त्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीच्या बाहेर ऐश्वर्या ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. सिद्धांत बांदेकर याच्या डोक्याला दुखापत झाली होती, तर साहिल तेंडोलकर यास गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ऐश्वर्या हिला उपचारार्थ हलवलं. मात्र उपचारापूर्वीच तिचं निधन झालं असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या अपघाताबाबतची फिर्याद ऐश्वर्याचे वडील महेश कौठणकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाका ऑफर. आता बंगलो खरेदी करा, तोही फ्लॅटच्या दरात. कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुंबरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण. आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर. आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. 2023ला निरोप देत नववर्ष 2024चं ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवार आल्यानं सावंतवाडीकरांचं आराध्य दैवत श्रीदेव पाटेकराच्या दर्शनासाठी भाविक संस्थानकालीन राजवाड्यात दाखल झाले. गोवा, कर्नाटकमधील भाविक देखील दर्शनासाठी सावंतवाडीत उपस्थित होते.
सावंतवाडी संस्थानेतील श्रीदेव पाटेश्वर मंदिराला सुमारे 400 वर्षांचा देदीप्यमान इतिहास लाभलाय. स्वयंभू देवस्थान श्रीदेव पाटेकर हे सावंत भोसले घराण्याचं दैवत आहे. दर सोमवारी सावंतवाडी राजघराण्याच्या देवघरात दर्शनासाठी भाविक येतात. सर्वसामान्यांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं करून दिलं जातं. आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवार आल्यानं सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटक मधील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. श्रीदेव पाटेकराच्या चरणी ते नतमस्तक झाले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जर लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांचा जोरदार प्रचार करेन. ते मोठ्या भावासारखे असल्याचं शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा. रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन. ती मोफत प्रसिद्धी मिळण्याकरता, खरंच मोफत प्रसिद्धी मिळण्यासाठी. नाहीतर कशाला मी आज आला असतं माझं शूटिंग घ्यायला. सोशल मीडियाचे असं एक येते की दोस्ती म्हणजे कुस्ती. नाही बिलकुल. पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी. पक्षानं जर तुम्हाला हे दिलं, तिकीट दिलं तर तुमचं काय निर्णय असेल? 100% निवडणूक लढवणार. हे बघा, आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं, निलेश राणेंचं, नंतर नितेश राणेंचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, केसरकर साहेबांचं, तसंच राजन तेली साहेबांचं हे वर्चस्व आहेच. त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल. आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ, हा निर्णय मला मान्य असेल. शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये रस्सीखेच सुरू झालेला आहे. बिलकुल नाही. आणि रस्सीखेच चालू असले तरी वरती बघणारे आहेत ना. भावाप्रमाणेच आहे. त्याने झालं काय, उदयने झालं काय, मी झालं काय, हे एकच आहे, काही फरक नाही. या संदर्भात उदय सामंत तुमचे बंधू आहेत, त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली? नाही, काही चर्चा झाली. पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. शेखर निकम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे. तसंच उदयकडे हा मतदारसंघ, रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे. लांजा राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच, जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी. देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे. निलेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवणसाठी. आणि केसरकर साहेब आणखी राजन तेली साहेब या सगळ्यांचं पाठबळ जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील. आणि राणे साहेबांनी असं मला रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलेलं.
रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार जोरदार 100%. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. वरेनियम क्लाउड लिमिटेड ऍडमिशन MPSC 2024 क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा 150 गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस. नोंदणीची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. परीक्षेची तारीख 30 डिसेंबर 2023. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं आयोजित मंत्रपुष्पी दक्षता रूपी निमंत्रण अभियानाचा शुभारंभ कुडाळेश्वर मंदिर इथं करण्यात आला. माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये हे अभियान सुरू राहणार आहे. श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. हिंदू समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे. अनेक वर्षांपासून हिंदू ह्या क्षणाची प्रतीक्षा करत आहेत. तो क्षण आता 22 जानेवारीला होणार आहे. त्याचं आमंत्रण हे पहिलं देवाकडे आपण ठेवतो हिंदू संस्कृतीप्रमाणे. तसेच आम्ही आज सगळे भारतीय जनता पक्ष, संघ, विश्व हिंदू परिषद आणि आमचे सगळे इतर कार्यकर्ते कुडाळेश्वर मंदिरामध्ये आज ते आमंत्रण ठेवण्यासाठी इथे आलो देवाकडे. आणि इथून जसं आज इकडे कार्यक्रम सुरू आहे, अख्ख्या देशामध्ये हाच आमंत्रणाचा दिवस म्हणून 1 जानेवारी सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे आज देशभर साजरा होतो आहे. जसं मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे, येणाऱ्या 22 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. तर आपण जिथे आहात, घरात असू दे, परिसरामध्ये आपण दिवाळी साजरी करण्यासारखी आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं आपल्याला 22 जानेवारी हा दिवस साजरा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि जसं मी सांगितलं, आजचा आमंत्रणाचा दिवस आम्ही आज कुडाळेश्वर मंदिरामध्ये ते आमंत्रण पत्रिका आज इथे ठेवली. आणि आज 15 जानेवारीपर्यंत हा घरोघरी आमंत्रणाचा कार्यक्रम चालू राहील भारतीय जनता पक्ष, संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून. साहेब, पाणबुडी प्रकल्पावरून सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत. वैभव नाईकांनी असा आरोप केला आहे की हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती, मात्र हा प्रकल्प ह्या सरकारने मोदी आणि शहांच्या बटी घेऊन हा प्रकल्प गुजरातमध्ये घालवला असा आरोप केला. आपण पत्रकार आहात, आपण सगळ्याच बातम्या फॉलो करता असं मला वाटत नाही. कालच या विषयाचं स्पष्टीकरण आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे, पक्षांनी दिलेलं आहे. हा प्रकल्प रद्द झालेला नाही. पहिलं तर महाराष्ट्राचा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे. गुजरातमध्ये गुजरातचा होईल, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा होईल. उद्या कर्नाटकामध्ये जरी झाला तरी त्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. कारण हा प्रकल्प सबमरीन प्रोजेक्ट म्हणतात. पाणबुडी म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट. 50-60 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. म्हणून आपल्याकडून गेला हे जे काही खोटं आमदार वैभव नाईक म्हणत आहेत, हे मला आज खरा तर हा विषय घ्यायचा नव्हता, पण काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे. खोट्याचा आधार घेऊन जर कोण आमदार अशी टीका करत असेल तर हे चुकीचं आहे. पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट हा कुठेही गेलेला नाही. आपल्या महाराष्ट्रातही होणार आहे, गुजरातमध्येही होणार आहे, देशाच्या अन्य विभागात पण होईल, अन्य भागात होईल. जिथे किनारपट्टी आहे, अरबी समुद्र आपण ज्याला म्हणतो, त्या राज्यांमध्ये हा प्रकल्प होऊ शकतो आणि तो होणार आहे. महाराष्ट्राचा रद्द झालेला नाही. साहेब, सीवर्ल्डसारखे प्रकल्प जे प्रदूषणकारी नव्हते त्या प्रकल्पांना पण ठाकरे शिवसेनेने विरोध केला आणि आता अशा प्रकारची टीका करून म्हणजे दिशाभूल करून ते हे करतात, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कसं बघताय? बघा, हा प्रश्न तुम्ही मंदिराच्या बाहेर विचारला असता तर मी माझ्या शब्दात उत्तर दिलं असतं, पण मंदिराच्या आत राहून मी कोणावरही टीका करणार नाही. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर दिलेलं आहे. ठाकरे सरकार किंवा ठाकरे गटाकडे आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही, त्यांच्याकडे दाखवण्यासारखं कुठलं काम राहिलेलं नाही. येणारा काळ ठरवेल कोण काय आहे ते. मी टीका करणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, हा प्रश्न मला नंतर विचारा, मी याचं उत्तर देईन. आमचे दिवस
दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. वरेनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन MPSC 2024 क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा 150 गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस. नोंदणीची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. परीक्षेची तारीख 30 डिसेंबर 2023. मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तडकाफडकी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. अचानक राजीनामा का दिला याची चर्चा रंगली. कोकण 7 लाईव्हशी बोलताना प्रसाद गावडे यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगत मनसेतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. पाहुयात प्रसाद गावडे यांचा कुणावर आहे रोख. 2006 साली पक्षाची स्थापना झाली आणि 2008 साली आम्ही पक्षामध्ये सहभागी झालो. 2008 ते 2023 या कालावधीत अनेक पक्षांनी चढउतार बघितले, परंतु आम्ही निष्ठेने त्या ठिकाणी ठाण मांडून होतो आणि राजसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. अनेक निवडणुका आले, स्वतःच्या हिमतीवरती कुठल्याही पक्षाकडनं पाठबळ नसताना आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना सामोरी गेलो. अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी आम्ही प्रामुख्याने काम केलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही अनेक दिवस काम करतोय. परंतु असं असताना काही मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांकडून राजसाहेबांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाते, त्यांच्यापर्यंत एक चुकीचं विश्व दाखवलं जाते आणि स्वतःची आभासी दुनिया तयार करून स्वतःचे काही मर्जी राखणारे काही कार्यकर्ते तयार करून त्यांच्यामार्फत त्यांच्या हातात संघटना द्यायची. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांकडे संघटना द्यायची आणि जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत, जे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा असे एक षडयंत्र पक्षात चालू झालेलं आहे आणि त्याला कंटाळून आम्ही राजसाहेबांच्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आम्ही राजीनामा दिलेला आहे. यामध्ये मालवणचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, त्याचप्रमाणे रस्ते आस्थापना सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल जंगले, दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस, त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी आम्ही काल सर्वांनी एकत्र मिळून राजीनामा दिलेला आहे. पुढील 8 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी, तालुकास्तरीय व गावस्तरीय पदाधिकारी सुद्धा राजीनामा देणार आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षाचे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते याच्यामधले जो एक दुवा जोडणारा घटक असतो ते आपले मुंबई स्थित संपर्क जे पदाधिकारी असतात यांच्या मार्फत एक चुकीची माहिती राजसाहेबांपर्यंत पोहोचवली जाते. सत्य परिस्थिती राजसाहेबांना सांगितली जात नाही आणि एक काहीतरी स्वतः आपण काहीतरी करतोय, पक्षासाठी करतोय असं आव आणण्याच्या भासवण्याच्या नादामध्ये एक चुकीचा मेसेज साहेबांपर्यंत दिला जातोय आणि त्याच्यातून संघटनेचा हा ह्रास होतोय. या संदर्भात शेवटी पक्षाने निर्णय घेतलेला आहे. पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत जो काय मेसेज पोहोचला गेलेला आहे त्याच्या आधारावर राजसाहेबांनी ते नेमणुका दिलेल्या आहेत. आमचं म्हणणं हेच आहे की राजसाहेबांपर्यंत चुकीची माहिती ही काही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पोहोचवली जाते आणि त्याचा भविष्यात संघटनेला मोठा धोका आहे, संघटनेला ऱ्हास आहे आणि याच्यात ते आम्हाला एवढी वर्ष पक्षामध्ये काम केलं 15 वर्ष ते बघवत नाही आणि याच नैराश्याने आम्ही राजीनामा दिलेला आहे. यामध्ये भाजप उभाटा म्हणण्यापेक्षा जे मनसेतील नाराज पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, हे आम्ही एकत्रित पुढील 15 दिवसानंतर बसणार आहोत, एक मेळावा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चर्चा मसलत केल्यानंतर पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार जिजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाच खाली आम्ही काम केलेलं आहे. परंतु आमची जी काही भावना आम्ही आज व्यक्त केलेली आहे ही आमची भावना व्यक्त केलेली आहे. या संदर्भात उपरकर साहेब मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, परंतु ते आल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या संदर्भात तेच बोलू शकतील. मी मगाशीच म्हटलं की या संदर्भात पक्षाचा जो निर्णय आहे तो राजसाहेबांपर्यंत जी काही माहिती पोहोचवली गेली त्याच्या आधारावर राजसाहेबांनी निर्णय दिलाय, परंतु जी चुकीची माहिती पोहोचवणार आहेत हे पक्षाचा ऱ्हास करत आहेत, हीच बाब आम्हाला मुळात न पटणारी आहे आणि त्याच्यात नैराश्यातून आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात राजसाहेबांना ह्या सगळ्या मागील 1 वर्षभराच्या याच्यामध्ये 2 वेळा आम्ही भेटलेलो आहेत. आमच्या भावना सुद्धा त्यांना सांगितल्या होत्या. लक्षात आमच्या भावना झाल्यानंतर त्यांनी स्थगिती सुद्धा दिलेली होती. त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या आमच्यापर्यंत आल्या नाहीत आणि त्याच्यातून ज्या चुकीच्या पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्या, काम करणाऱ्या माणसांना डावललं गेलं आणि काम न करणाऱ्या माणसांना पदावरती बसवलं गेलं, ह्याच्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी, त्यांचा एक नेता म्हणून मी आज या ठिकाणी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. हळूहळू त्यांचे सुद्धा राजीनामे येतील अशी आम्हाला आशा आहे. मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की माननीय राजसाहेबांचे विचार आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्यावेळी तळागाळापर्यंत पोहोचवतात
त्यांच्यामधला जो एक घटक असतो, दुवा असतो, आणि हे दुवा म्हणून आज निरीक्षक म्हणून ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, ही चुकीची माहिती राजसाहेबांपर्यंत पोहोचवत आहेत आणि चुकीच्या माहितीतून जे काय संघटनेची आज नियुक्त्या देत आहेत, याच्यातूनच संघटनेचा ऱ्हास होतोय. संघटना जी उरली सुरली संघटनेचा संपवायचा विडा या काही लोकांनी घेतलेला आहे असं आम्हाला वाटू लागलंय आणि ह्याच भावनेतून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.
दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भारत सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही यात्रा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यात्रेदरम्यान कुडाळ आणि कणकवली इथं मोदी सरकार या नावाला विरोध झाला होता, त्यामुळे वादंगही झाला. याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. शिवसेना ठाकरे गटानं पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. वैभववाडीत येणाऱ्या संकल्प यात्रेत मोदी सरकार नावाचा उल्लेख होता कामा नये असं निवेदन दिलं होतं. पोलिसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेला कार्यक्रमस्थळी जाण्यास अटकाव केला होता. शहरासह कार्यक्रम ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत होणाऱ्या संकल्प यात्रेच्या निमित्ताने ज्या पद्धतीने सरकारी कार्यक्रम म्हणून मोदींचा राजरोसपणे प्रचार सुरू आहे, त्या गोष्टीला आम्ही शिवसेना स्टाईलने विरोध करत खरं तर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिले, तहसीलदार मॅडम यांना सुद्धा निवेदन दिलं आहे. मोदी सरकार या नावाला आमचा आक्षेप आहे आणि जर मोदी सरकार नाव लावून जर इथे कार्यक्रम करणार असतील तर त्या कार्यक्रमाला शिवसेना स्टाईलने मी जाऊन तो कार्यक्रम बंद पडू एवढं निश्चित. परंतु ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता तुम्ही बघाल पोलिसांकडे आम्ही निवेदन द्यायला गेलो असता सत्तेचा गैरवापर कसा करतात, आम्हाला नोटिसा बजावल्यात. कशासाठी तर की आम्ही तिथे जाऊन त्या कार्यक्रमात प्रश्न विचारू नयेत. म्हणजे लोकशाही मार्गाने तिथे जाऊन प्रश्न विचारसुद्धा अधिकार आम्हाला नाही आहे का? तर तिथे काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा एखादी योजना असेल ती लोकांपर्यंत पोहोचत नसेल किंवा पोचलेली योजना लोकांपर्यंत अपुरी पोचली असेल तर त्याच्याबद्दल जर विचारायचं असेल तर आम्ही तिथे जाण्यासाठी आम्हाला अटकाव करण्यात आला आहे. मी खास करून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या लोकांना सांगू इच्छितो, हुकुमशाही आणि हिटलरशाहीकडे चालणारे हे सरकार आणि तसंच या खालच्या सर्व यंत्रणेला हाताशी धरून फुकटची यंत्रणा, सरकारी यंत्रणा, जनतेचा पैसा वापरून मोदींचा राजरोसपणे प्रचार सुरू आहे. ह्या गोष्टीला शिवसेनेचा ठामपणे विरोध आहे. परंतु जर ह्या गोष्टी अशाच सुरू राहिल्या, आज होणारा कार्यक्रम वैभववाडी तालुक्यात तिथे जर शिवसेनेच्या ह्याच्यात आपण गेलो होतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटिसा दिल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही जे पत्र दिलं आहे तहसीलदार मॅडम आणि पोलीस स्टेशनला, ह्या पत्राला जर मान दिला नाही, ह्याच्यावर जर काय कारवाई झाली नाही आणि तिथे मोदी सरकार असा जर उल्लेख जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी केला, कुठच्याही अधिकाऱ्याने किसान पेन्शन म्हणण्याच्या मोदी PM किसान म्हणण्याच्या वगैरे मोदी पेन्शन योजना जर असा उल्लेख केला तर तो कार्यक्रम तिथे जाऊन शिवसेना स्टाईलने मी बंद पाडू एवढे निश्चित. या निमित्ताने जो कार्यक्रम होतो तो शासकीय पद्धतीने व्हावा, शासकीय यंत्रणेने शासकाच्या सगळ्या नियम अटी ह्या सगळ्यांचं पालन करून करण्यात यावं. जर इथे भाजपचा प्रचार होताना आम्हाला दिसला तर तो कार्यक्रम आम्ही तिच्या तिथे बंद पाडू एवढं निश्चित. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.